कलर्स मराठी वाहिनीवर सध्या अभूतपूर्व लोकप्रियता मिळवत असणारा ढोलकीच्या तालावर या लावणी रियालिटी शो मध्ये स्पर्धक एकाहून एक दर्जेदार आणि पारंपरिक अदाकारी सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकतायत. दिनांक 15 तसंच 16 मे रोजी प्रक्षेपित झालेल्या भागांमध्ये हाच नृत्य अनुभव आला. पाहुयात हा सुरेख नजराणा. यावेळी ईश्वरी या स्पर्धकाचा नृत्य आविष्कार पाहण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी तिला कोणाकडून काय भेट मिळाली हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत. मला असं कळलं की आज तुझा परफॉर्मन्स बघायला कोणीतरी आलंय इथे. हो. कोण आलंय? माझी फॅमिली आली आहे. बाबा आलेत ना तुझे? हो, बाबा आले, माझ्या 2 ताई आहेत ते पण आलेत, माझा छोटा भाऊ आला. हो हो. मग बोलवायचं त्यांना स्टेजवर. पप्पा या. या कार्यक्रमामध्ये शकुताई आणि अँकर हेमंत डोमेनी नेहमीप्रमाणे धमाल उडवून आपल्या खास शैलीत रसिकांचं मनोरंजन केलं. खोकला कसा असतो? मी हा तोच. खोकल्याचे किती प्रकारचे वेगळे वेगळे, आता तसा म्हणला तसं वेगळं जरा करून दाखवशील मला प्लीज? आपण प्रयत्न करूयात. नाही, तुला 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 पहिला अतिशय सोफिस्टिकेटेड प्रकार आपण बघूयात. हा, अतिशय सोफिस्टिकेटेड. हो हो. क्या बात आहे. याच्यानंतर पुढचा आपण एक अतिशय लाऊड, म्हणजे जर हायवेवर एखादा माणूस ट्रक थांबून उभा असेल, ट्रक चालवणारा माणूस जो, तो एकदम असं काहीतरी करेल. दुसरा तिसरा, एखादी मुलगी असेल जिला खोकला झालाय पण आपल्या बॉयफ्रेंडला कळू द्यायचं नाहीये, तर ती बाजूला बसून चौथा एक अजून एक प्रकार आपल्याला दाखवता येईल. अँकरिंग करता करता मलाच जर खोकला लागला तर वळूयात आपण शाकुताईंकडे. ढोलकीच्या तालावर या संपूर्ण शोचा आनंद आपण घेऊ शकतात सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर. आणि या रियालिटी शोचं इतर कार्यक्रमांचे असेच काही महत्त्वपूर्ण हायलाइट्स, ऑन लोकेशन रिपोर्ट्स आम्ही आपल्याला देणार आहोत. त्यासाठी पाहत रहा मराठी शोबज.